खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना काही वेळा ॲडमिट व्हावे लागल्यावरती सर्वांनाच उपचाराचा खर्च हा परवडणारा नसतो. मात्र आता जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबरोबरच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात बेडच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. आता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये 976 बेड असून 1184 बेडला शासनाने मंजुरी दिली आहे, तर 1170 बेडचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 3 पटीत बेडची संख्या 3330 एवढी वाढणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय इत्यादी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र काही वेळा रुग्णाला ॲडमिट करताना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णाला ॲडमिट करून घेताना रुग्णालयाची तारेवरची कसरत होते. मात्र रुग्णांची आबाळ होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. जिल्ह्यात सध्या 976 बेड उपलब्ध असून यामध्ये 1184 नवीन बेडला मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1.25 करोडच्या जवळपास घरात आहे. इकडे 6 महानगरपालिका आहे आणि काही ग्रामीण दुर्मिळ भाग पण आहे, आदिवासी पाडे पण आहेत. कसारा एरिया असेल किंवा शहापूर तालुका असेल, भिवंडी तालुका, मुरबाड तालुका हा ग्रामीण भाग आहे. इकडे सगळं एकत्रित फक्त आजच्या घडीला 976 सरकारी बेड्स अवेलेबल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जसं निर्देश दिलं की आपली बेड संख्या वाढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपण ते काही प्रस्ताव पाठवले होते. त्याच्यामध्ये जवळपास 1170 प्रस्तावांना आपल्याकडे बेड संख्या वाढवण्याची मान्यता मिळाली आणि जवळपास 1200 बेड संख्या आपण अजून प्रस्तावित केलेल्या आहे. माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांनी पण त्याच्याबद्दल निर्देश दिले होते की रुग्णाच्या दृष्टीने पॉप्युलेशनच्या वाईज बेड संख्या वाढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर केले. आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळपास आपल्याला 1150 बेडची मान्यता मिळाली आणि जवळपास आपण ह्या टर्म एंडपर्यंत 2025च्या सुरुवातपर्यंत आपल्याकडे जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये 3300 बेड अवेलेबल होतील. आणि जे ग्रामीणचे भागातले रुग्ण आहेत, उजवली जो ग्रामीण भाग सांगितलं ते पेशंट आतापर्यंत ठाण्यापर्यंत रेफर होत होते, इथनं मुंबईला रेफर करावं लागत होतं टर्सरी केअरला, ती सगळी सुविधा आपण ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न करतो आहे. मेन प्रश्न जो होता लहान मुलांचा आणि डिलिव्हरीच्या वुमन्सचा, तर आपण मुरबाड आणि बदलापूरसाठी तो प्रस्ताव केलेला आहे आणि भिवंडीला 200 बेडचं आपल्याला वुमन हॉस्पिटलची मंजुरी मिळाली आहे. त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे. ते लवकरच लोकांच्या सेवेशी तयार होईल आणि जे डिलिव्हरीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल आणि याच्यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू. तसेच जे आपण सुपर स्पेशालिटीसाठी हार्ट सर्जरीज असतील, न्यूरो सर्जरी असेल, कॅन्सर केअर असेल, कॅन्सरचे ट्रीटमेंट असेल किंवा डायग्नोसिस असेल किंवा किडनीचे जे काही प्रॉब्लेम लोकांना किडनी डायलिसिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सिव्हिल हॉस्पिटल जे 900 बेडचं झालं आहे त्या सुपर स्पेशालिटीमध्ये इन्क्लूड केलं आहे. तर 200 बेड त्यासाठी सेपरेट अलॉट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याकडे रोड ॲक्सिडेंटचे पेशंट असतील किंवा बायपास करण्यासाठीचे अँजिओप्लास्टी करण्याचे पेशंट असतील किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल किंवा बाकीचे काही किडनीच्या रिलेटेड डायलिसिसपासून दुसऱ्या काही ट्रीटमेंट असेल आणि कॅन्सरवर उपचार आणि जे काही डायग्नोसिस आहे त्या गोष्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत. याच्यामध्ये 200 बेडचं वुमन हॉस्पिटल आहे, 500 जनरल जे खाटा आहेत ते जनरल रुग्णांसाठी आहे. तर एकत्रित पाहता जिल्हा बऱ्याच अंशी त्या बेडच्या म्हणजे लोकसंख्येच्या मानाने बेड सक्षम होईल आणि हे सगळं माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्या लवकरच ठाण्याच्या जनतेच्या सेवेशी तयार होतील आणि लोकांचा आरोग्याचा प्रश्न मिटेल.